तर नालासोपाऱ्यामध्ये एक सुन्न करणारी घटना घडली आहे। हुंड्यासाठी सासूनं सुनेचा छळ केल्याचं उदाहरण आपण अनेकदा पाहिलं असेल, पण नालासोपाऱ्यात एका सुनेनं सासूचं नाक कापून तिची हत्याच केल्याचं उघड झालंय। उर्मिला नंदकिशोर पटवा असं मयत सासूचं नाव आहे। तिची 25 वर्षांची सून चांदनी जय पटवा हिनं घरातल्या वादातून सासूचं नाक कापून तिची हत्या केली। चांदनी आणि जय पटवा यांचा प्रेमविवाह झाला होता। त्याला सासूचा विरोध होता, तेव्हापासूनच वाद सुरू होते। आज सकाळी या दोघींमध्ये पुन्हा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की चांदनीनं घरातल्या भाजी कापण्याच्या चाकूनं सासूचं नाक कापून टाकलं। गंभीर जखमी झालेल्या सासूला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सून जी चांदणी आहे तिलाही तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे। काय कारण आतापर्यंत जे समोर आलेलं आहे ते सासू सुनांचा जो वाद होता एकमेकांचा, तो वादच समोर आलेला आहे। तिची जे बारकी सून आहे ना, तिने मारलं म्हटलं, तिने गळा दाबून फक मारलं आणि मग छुरीने कापले तिचं नाक, हा नाक पूर्ण कापून गेलं। हां, असं झालं। हत्या ते भेटली, ती छुरी भेटली मला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।